राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची शक्यता, 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीची अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नमो एक्सप्रेस पंढरपूरला रवाना। गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेचं विदारक वास्तव, मुलीच्या उपचारासाठी वडिलांचा पुरातून प्रवास, वडिलांनी जीव धोक्यात घालून गाठलं रुग्णालय। यवतमाळमध्ये जीव धोक्यात घालून पुरातून न्यावी लागली अंत्ययात्रा, कळंब तालुक्यातील जोडमोहा गावातल्या लोकांवर पाण्यातूनच अंत्यविधी करण्याची वेळ। विधानसभेच्या तयारीसाठी ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक, ट्रायडंटमध्ये उद्धव ठाकरेंनी निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी बोलावली नेत्यांची बैठक। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत पुढची सुनावणी 6 ऑगस्टला, अजितदादांनी 2 आठवड्यात उत्तर द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। इंडिया आघाडीचे नेते विशाळगडाच्या पायथ्याशी घराचं नुकसान झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी पुढाकार। कल्याणमधील पाणी समस्येबाबत मनसे आक्रमक, केडीएमसी कार्यालयात मडकं फोडत अधिकाऱ्यांना दिलं गाजर आणि क्रीम। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या विरोधात आणि समर्थनासाठी मोर्चे, संभाजी ब्रिगेडनं केली बदलीची मागणी, तर ओबीसी संघटनांकडून समर्थन। अकोल्यात चोरट्यांनी शोरूम फोडलं, सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू। बुलढाण्यात पावसाची रिपरिप, ज्ञानगंगा अभयारण्यात धुक्याची चादर, सामच्या प्रेक्षकांची खास दृश्य। आषाढी एकादशी आधी वारकऱ्यांनी पंढरपूर गजबजलं, चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची गर्दी, मनमोहक दृश्य ड्रोनमध्ये चित्रित। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली, पैठण रस्त्यावर पाण्याचे फवारे, हजारो लिटर पाणी वाया। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर पडलेलं भगदाड अजूनही तसंच, 2 आठवडे उलटूनही दुरुस्ती होईना, मुंबई कॉरिडॉरवरील एकच लेन सुरू, प्रशासन झोपेतच।